यांनी उत्तरात लेखी मस्त दिलं तुम्ही, म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांना फार चांगलं उत्तर दिलं. तुम्ही काय सांगितलं का 2022 मध्ये एस टी पेसा या वर्गावरील गुणवत्ताधारक शिक्षण मानधना तत्वावर नियुक्त केले, त्यांना तुम्ही नियमित केलं. कंत्राट्यांना नियमित नाही केलं. इकडे मानधनावर नियुक्ती करणं, ज्यांची नियुक्ती केली शिक्षकांना त्यांना तुम्ही नियमित नियुक्ती करता, आणि कंत्राटीवर तुम्ही करताय त्याला म्हणता नाही ते आम्ही करत नाही, तो काय आहे तो वेगळा विषय आहे, तो आमच्यासाठी बरोबर नाही आहे. माझं म्हणणं आहे का समानता असली पाहिजे का नाही. आता परीक्षा पोर्टलमध्ये तुम्ही डायरेक्ट नियुक्ती करत ना, त्याला प्राधान्य देत नाही, तर हे बरोबर होणार नाही. याबाबत काय निर्णय घेतला. कारण तुम्ही कंत्राटी जेव्हा नेमले असन तेव्हा गुणवत्तेवरच नेमलेले आहे. असं तर नाही आहे का आला ढोरं चारणारा पकडला आणि उद्यापासून शिको बाबा हे, असं तर झालं नसेल. आणि मग कंत्राटीवाल्यांसाठी वेगळा न्याय, मानधनावाल्यांसाठी वेगळा न्याय. मानधन काय कंत्राटी काय शब्दाचा प्रयोग आहे. शब्दप्रयोगामध्ये तुम्ही सगळा हा खेळ चालू ठेवला. आता याच्यातला जो प्रशासकीय अधिकारी आहे हा खरी ज्ञानबाची मेघ आहे, ते तुम्ही काढली पाहिजे भोयर साहेब. हे प्रशासन अधिकारी मोठे भारी असतात, ते आम्हाला गोल गोल घुमवतोय. मी पण राज्यमंत्री होतो, शिक्षण राज्यमंत्री, असेच घुमवायचे आम्हाला गोल गोल. पण आपण ते गोल घुमलो का आपण मेलो, आणि म्हणून तुम्ही ते गोल फिरू नये अशा अपेक्षा करतो.